ऍड मधनं नंतर तुम्ही ते प्ले मध्ये कसे गेलात? म्हणजे मला आठवतंय तुमचा तो एक बॉटम्स अप नावाचा मी मेडिकलला असताना तो एक बघितला होता, तर ते कसं काय घडलं? ते घडलं असं की मला इंटरेस्ट होता नाटकामध्ये. मी शाळेमध्ये कधी एखाद्या नाटकात काम केलं असेल, एखाद्या लहानशा किटमध्ये वगैरे. आणि कॉलेजमध्ये गेल्यामुळे काढलं नाटकात, मग त्यामुळे नाटकात कधी काम केलंच नव्हतं. पण आमचे ॲड क्लबचे अवॉर्ड्स असतात. म्हणजे मुंबई ॲड क्लब इज लाईक द ऑस्कर अवॉर्ड्स ऑफ ॲडव्हर्टायझिंग. आणि त्यात सगळी लोक मोठी, म्हणजे ॲडव्हर्टायझिंगमधली माणसं, मार्केटिंगमधले मोठे लोक, दे ऑल अटेंड दिस, ट्रेनी सगळे. म्हणजे इट्स अ ह्यूज बिग इव्हेंट ऑफ द इयर. तर एका वर्षी मिस्टर डिकुनान त्यांनी सांगितलं की तू एक 20 मिनिटाचं स्किट कर बेस्ड ऑन ॲडव्हर्टायझिंग. आणखीन अलेक पदमसी जे होते दुसरे बिग मॅन इन ॲडव्हर्टायझिंग, त्याला म्हटलं की तू एक 20 मिनिटाचं स्किट कर, म्हणजे विल हॅव देम इन बिटवीन द अवॉर्ड्स. तर फॉर सम रिझन अलेक पदमसीना करता नाही आलं. ते म्हणाले की मी वेळ नाही आहे मला, की असं काही असेल. मग ते डिकुनाना म्हणाले की विल यू डू द सेकंड स्किट ऑल्सो. ते म्हणाले आय कॅन राईट इन सच अ शॉर्ट टाईम. त्यांनी मला विचारलं की तू लिहिशील का काही एक स्किट. म्हटलं मला असं इंग्लिशमध्ये लिहिता येणार नाही मला. आय विल राईट इन दिस इंग्लिश स्टाईल. मग त्यात आपण मराठी ॲक्सेंट घालू, हिंदी घालू, गुजराती घालू, तामिळ घालू, ते चालेल का? त्यामुळे नाही, हे चालणार नाही, कॅन वी हॅव अ एलिट ऑडियन्स ॲडव्हर्टायझिंगचा. पण दे डिडंट हॅव अ चॉईस, कारण ते वेळच नव्हता. म्हणून आम्ही ते मी एक 20 मिनिटाचं स्किट केलं अशा ह्या धेडगुजरी भाषेमध्ये. आणि ते लोकांनी डोक्यावर घेतलं. दे हॅड नेव्हर सीन अ प्ले वे पीपल टॉक लाईक दिस, लाईक हाऊ नॉर्मली पीपल टॉक. मग ते म्हणाले, अरे बरं, त्याचं एक तू मोठं पूर्ण नाटक का नाही करत असं. तेव्हा मी तुझ्यापाशी पु ल देशपांड्यांचं इंग्लिशमध्ये लिहिलं. अरे वा, त्याचं काय होतं ट्रान्सलेशन? त्याचं नाव होतं इट्स ऑल युअर्स जनाब. इंग्लिश. त्यात मी शायरी होती काकाजींची, इफ यू नो द कॅरेक्टर्स. त्यात भगवद्गीतेचे श्लोक होते, त्यात धोतर घातलेली माणसं होती, त्यात अशी, म्हणजे इट वॉज लाईक अ इंडियन प्ले. आणि मुंबईतला कुठलाही इंग्लिश प्रोड्युसर ते नाटक करायला तयार नव्हता. ते म्हणजे हे चालणार नाही असं इंग्लिश, याचं इंग्लिश प्ले. लोक सुटामध्ये बोलतात, फाड इंग्लिश बोलतात, हे असं काहीतरी आपलं एक मध्ये शायरी सांगतोय तो माणूस, असं चालणार नाही. सगळ्यांना विचारलं, अलेक पदमसी, सिल्वेस्टर डिकुना, पर्ल पदमसी, मोठमोठी नावं होती, होसी वसुनिया. ते सगळे म्हणाले नाही चालणार हे, आम्ही वी कॅन प्रोड्यूस दिस, कारण चालणारच नाही हे. मी पुलांना पत्र लिहिलं तेव्हा, म्हटलं की माझी इच्छा आहे. त्यांची ओळख नव्हती तेव्हा माझी. म्हटलं तुमचं नाटक मला करायचं आहे, करू का, तुम्ही परमिशन द्याल का? तर ते म्हणाले नाही, कारण म्हणाले की नाटक झालंय, हिंदीमध्ये झालंय, गुजरातीमध्ये झालंय, मला वाटतं कन्नडमध्ये झालंय, पण त्यात तो मराठीतला फ्लेवर आलेला नाही आहे, तर इंग्लिशमध्ये येणं शक्यच नाही, तू करूच नकोस तू. मी त्याला परत पत्र लिहिलं, म्हटलं की मी आय हॅव जस्ट जॉईन ॲडव्हर्टायझिंग, म्हटलं मी काही नाटकातला माणूस नाही आहे, मी नाटक लिहिलं आहे इंग्लिशमध्ये, मी तुम्हाला स्क्रिप्ट पाठवतो, तुम्ही सांगा की ह्या चेंजेस करा, मी चेंजेस करेन, तुम्ही म्हणा करू नका, मी नाही करणार, म्हणजे मला काही फरक पडत नाही. म्हणून त्यांना मी ते स्क्रिप्ट पाठवलं. आणि मला तेव्हा पुलंनी पत्र लिहिलं की आय हॅव गॉन थ्रू युअर स्क्रिप्ट, डू इट विदाउट चेंजिंग अ सिंगल वर्ड. अरे वा. कारण दिस इज द लँग्वेज द होल ऑफ इंडिया विल स्पीक 10 years फ्रॉम नाव. वाव. आणि मग मी ती मोठमोठी लोकांना घेऊन मी नाटक केलं ते. म्हणजे त्यात मनमोहन कृष्ण, आत्माराम भेंडे, वृषाली गोखले, नंतर हरीश पटेल, मोहन भंडारी, शहनाज पटेल, हंसू मेहता, अशी म्हणजे हिंदी, मराठी, गुजराती स्टेजमधल्या माणसांना नाटक केलं मी ते. आणि ते तुफान चाललं, कारण लोकांनी असं नाटक कधी बघितलं नव्हतं. ह्या टाईपचं इंग्लिश नाटक कोणी बघितलं नव्हतं. तर त्या नाटकामुळे मग जन्म झाला बॉटम्स अपचा. मग बर्जुआ पटेल जो मोठा प्रोड्युसर होता इंग्लिशमधला, तो म्हणला, भरत, ही भाषा आणि अशी लोक, म्हणजे रिजनल नाटकातली माणसं घेऊन नाटकं चालू शकतात आणि इंग्लिशपेक्षा चांगली चालतात. इंग्लिश नाटकं म्हणजे एक 25-30 शोज करून बंद पडायचे तेव्हा, कारण त्याला मोठा ऑडियन्स नव्हता त्याच्यापेक्षा. मग त्यात आम्ही बॉटम्स अप म्हणून नाटक जे सुरू केलं तेव्हा, विच वॉज अ कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट थिंग. ते कोणी कधी बघितलं नव्हतं. त्यात स्किट्स होती, त्यात डान्सेस होते, त्यात गाणी होती. आणि तुम्हीच लिहितात हे सगळं? हे सगळं मी लिहायचो आणि प्रत्येक आठवड्याला आम्ही चेंज करायचो. म्हणजे आज समजा शो आहे आणि आज काहीतरी झालंय मुंबईमध्ये, पाऊस पडला किंवा काहीतरी काही पुलाचं काहीतरी काम झालं, काहीतरी झालं, म्हणजे एनिथिंग इम्पॉर्टंट, तर आय वुड डू अ थिंग ऑन दॅट फॉर दॅट शो. म्हणजे आमच्या नाटकाला इतका रिपीट ऑडियन्स होता की एका माणसाने आमचे 50 शोज बघितले. वाव. एका पारशी माणसाने. म्हणजे आमचे तेव्हा 51 शो झाले होते. तो मला माणूस भेटला 49व्या शोला. म्हणलं की सर, तुमची मी सगळी नाटकं, प्रत्येक शो बघतो मी. म्हणलं फक्त एक शो तुमचा स्पॉन्सर्ड शो होता, विच वॉज नॉट फॉर पब्लिक, तो नाही बघितला मी.
पण बाकी मी सगळे बघितलेत, कारण इट किप्स ऑन चेंजिंग एव्हरी टाइम. तर ते त्या नाटकाचं वैशिष्ट्य होतं. आणि माझ्या नाटकांमध्ये, ह्या सगळ्या नाटकांमध्ये प्रचंड मोठमोठी माणसं होती तेव्हा. म्हणजे सिनियर लोकांमध्ये मग आत्माराम भेंडे होते, शुभा खोटे, विजू खोटे, विहंग नायक, किशोर प्रधान, अशी माणसं होती, दिलीप प्रभावळकर, विनय पण ते तेव्हा तरुण होते, नवीन होते. हो, पण ते मराठीमधले एस्टॅब्लिश नावं होती सगळी. विनय आपटे, अतुल परचुरे, अतुल काळे, क्रांती रेडकर, सगळे, म्हणजे स्मिता जयकर, यू नेम द नेम्स. आणि शिवाय वी हॅड श्यामक दावर वॉज अ डान्सर. तो नाटकात डान्स करायचा. मला मला गाणं म्हणून दिलं, मी त्याला गाणं म्हणायला दिलं. तुम्ही लिहिलेलं? मी लिहिलं. आठवतंय तुम्हाला? नाही, ते काहीतरी वी हॅड डन इंग्लिश. तो इंग्लंडमध्ये गेलाय, गुजराती माणूस, आणि त्याला तो इंग्लिश नाच करणारा भेटतो, असं ते काहीतरी गाणं होतं. बरं. श्यामक दावर होता, जावेद जाफरी नाटकात डान्सर होता माझ्या, मग शाहिद कपूर माझ्या नाटकात डान्सर होता तेव्हा, मग अर्शद वारसी माझ्या नाटकात डान्सर होता. त्याची बायको मारिया त्याला आमच्या नाटकातच भेटली, ती पण डान्सर होती. तशी सगळी मोठमोठी माणसं होती. बॉटम्स अप मध्ये. बॉटम्स अप कंटिन्यूड. बॉटम्स अप टिल टुडे इज द लॉंगेस्ट रनिंग प्ले इन द हिस्ट्री ऑफ इंग्लिश लँग्वेज. सो बॉटम्स अप इज द लॉंगेस्ट रनिंग इंग्लिश प्ले इन द इंग्लिश थिएटर. इन द इंग्लिश थिएटर. इंडियन लॉंगेस्ट रनिंग. म्हणजे किती झाले असतील शोज तरी पण? हजारो. हा, मग ते वर्षानुवर्ष चाललं. ते कास्ट चेंज होत राहतं. हो हो. मग ते बॉटम्स अप, मग त्यात न्यू लुक बॉटम्स अप होतं, मग सन ऑफ बॉटम्स अप होतं, मग ग्रँड सन ऑफ बॉटम्स अप होतं. अरे बापरे. मग कॅरी ऑन बॉटम्स अप होतं, मग बॉटम्स अप सर्कस होतं, ओ नो नॉट अगेन बॉटम्स अप असं होतं. मग ते चालतच गेलं. म्हणजे आय केप्ट ऑन रायटिंग आणि केप्ट ऑन डुइंग इट. तुम्ही आता लॉकडाऊन पर्यंत आम्ही केलं ते. अरे वा, म्हणजे ऑलमोस्ट 2-3 जनरेशन्सनी बघितलं होते. ते चालत गेलं. मग त्यात मी मग पहिलं तुझा पाशी केलं मी इंग्लिशमध्ये. मग मी पुरुष इंग्लिशमध्ये केलं. पुरुष. नंतर मी प्रेमाचा रंग कसा इंग्लिशमध्ये केलं. मग मी रामदास पाध्ये-बरोबर 3 बालनाट्य केली, लिहिली आणि डिरेक्ट केली मुलांसाठी. तशी आतापर्यंत 32 नाटकं झाली, 33 झाली आहेत नाटकं आता. आणि सगळी हिंदी, इंग्लिश? फक्त इंग्लिश, फक्त इंग्लिश. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.